पालखीला जाण्यासाठी तयारी चालू आहे. पहा हे दोघे. तर आज आपण ब्लॉग सुरू करत आहोत. आम्ही आज पालखीला जाणार आहे. पुढचा आता आम्ही पालखीला तात्यांसोबत चाललेलो आहोत. म्हटलं बघू. युवांश तर खूप खुश आहे. आणि आता पायी पायी चाललोय पालखीला. दिंडीतले लोक कसे टेम्पोत बसले. पालखीच्या दर्शनासाठी केवढी गर्दी आहे. हे पहा दिंडीतले लोक यायला लागलेले आहेत. म्हणजे पालखी जवळ आली आहे. पाऊले चालत पण घरीची वाट आहे. तिकडचं तिकडं होत नाही. चिपकलेलं असतं पाठ. हे पहा आता तुकाराम महाराजांची पालखी उपस्थित आहे. हे पहा दर्शन घेण्यासाठी लोकांची किती गर्दी आहे इथे. आता एकमेकांना किती धक्काबुक्की करतील हे सगळे लोक. पहा आता आम्ही दिंडीत आलेलो आहोत. ही तात्यांची दिंडी आहे. बुलेश्वर दिंडी. ही पालखीच्या मागे 46 नंबरला असते. आता आम्ही इथून दिंडी सोबत पालखीच्या मागे पायी पायी चाललेलो आहोत. हा दादा प्रत्येक वर्षी असतो आपला. हे पहा आमचे युवान शेठ विना घेतलाय आणि चाललेत दिंडीत. ज्ञानबा तुकाराम. हा जो छोटा मुलगा आहे त्याला तात्यांसोबतच फुगडी खेळायची. युवांशी त्याच्या आजोबांसोबत फुगडी नाही खेळली तर काय उपयोग. या छोट्या 2 वारकरी पाहिला केवढा सुंदर डान्स करतात. हे पहा पोलीस त्यांची ड्युटी करतात. हे पहा युवांशला काय ना वारकऱ्यांनी जायला खूप आवडतं. सगळे स्किल्स लोक वारकऱ्यांना कशाची वाटप करतात. इथे टॉवेल वाटतात. पहा वारकऱ्यांचा आनंद. वारीमध्ये कसे छान आनंदाने जातात. त्यांचे तात्या पहा. पहा वारकरी कसे भारी भारी अभंग गात किती आनंदाने चाललेले आहेत. एवढ्या लांबपर्यंत आम्ही पायी आलेलो आहोत. आता इथून आम्हाला रिटर्न घरी जायचंय. आम्ही काकांना बाय बाय बोलतो आणि जातो. आजोबा आणि नातवाचं नातं. आता इथून आम्ही आमच्या घरी रिटर्न निघालो आहोत. पण रिक्षा मिळेल की नाही याची शंका आहे. इथून जाताना किती उत्साही होतं बाबू. आता काय होतंय. अरे पाय दुखताय. No, 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 no.
रिटर्न पाहिजे जाताना युवांश किती त्रासलेला आहे. रिक्षाच मिळत नाहीये. रिक्षा मिळाली म्हणून एकाच टू व्हीलरवर 4 लोक.